मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशांचा अपहार झाला असं संजय राऊतांनी म्हटले। लाडकी बहीण योजनेप्रकरणी तत्कालीन कॅबिनेटवर कारवाई व्हावी असं राऊतांचं म्हणणं आहे। राज्य बेकायदेशीर मार्गाने विकत घेतल्याचा हा प्रकार असल्याचं राऊत म्हणाले। तर मवियाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी बोगस अर्ज भरले गेले। भाजपच्या नवनाथ बन यांचा हा आरोप। मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशाचा हा अपहार झाला। हा गुन्हा म्हणजे राम मंदिरातली दानपेटी लुटणं आणि सरकारची जनतेच्या करातली तिजोरी लुटणं हा गुन्हा एकच आहे। या 92 लाख लोकांना ज्यांच्या सहीनं पैसे मिळाले, ज्यांच्या आदेशाने मिळालं, ते तेव्हाचं एकनाथ शिंदे कॅबिनेट, या संपूर्ण कॅबिनेटवर सरकारी पैशाचा अपहाराचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। याला परदेशी भाषेमध्ये गुन्हा स्टेट कॅप्चरचा आहे। राज्य विकत घेणं गैरमार्गानं हा स्टेट कॅप्चरचा गुन्हा आहे। तुम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये असताना लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी कॅम्प आयोजित केले होते। सर्वाधिक बोगस लाभार्थी हे उभाटा गटाच्या माध्यमातून भरण्यात आले असावेत। सर्वाधिक बोगस लाभार्थी हा महाविकास आघाडीच्या कॅम्पमधून भरण्यात आलेले असावेत, कारण लाडक्या बहीण योजनेला बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडी आणि उभाटा गटानं जाणीवपूर्वक बोगस लाभार्थीचे अर्ज भरलेत आणि त्यातून हे जवळपास 93 लाख बोगस लाभार्थी